एसटी विभागाच्या डेपोमधील रिकाम्या जागांवर पीपीपी तत्वावर रोजगाराभिमुख विकास प्रकल्प राबवण्यात येतील असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं। तर राज्यात 216 ठिकाणी असा प्रकल्प राबवण्यात येणार असून प्रायोगिक तत्वावर ग्रामीण भागात 2 ठिकाणी हा उपक्रम राहणार आहे असंही ते म्हणाले। परिवहन खात्याने काल महत्त्वपूर्ण बैठक घेतली। परिवहन खात्याचे आमचे सगळे अधिकारी त्याला उपस्थित होते। आम्ही असा निर्णय घेतला की राज्यामध्ये ज्या ठिकाणी आरटीओची कार्यालय आहेत त्या आरटीओच्या कार्यालयामध्ये जर मोकळी जागा असेल किमान 1 एकर तर त्या जागेवर ट्रॅफिक गार्डन करायचं, किंवा जर ज्या ठिकाणी आरटीओकडे जागा उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून, नगर परिषदेच्या माध्यमातून किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्यानं किमान 1 एकरचा भूखंड हा आरटीओच्या ताब्यामध्ये त्यांनी द्यावा। त्याची निगा व देखभाल ही आरटीओ डिपार्टमेंट करेल। राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या रोड सेफ्टीचं जे फंड आमच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं आहे त्यातून तो खर्च करेल। किमान एका ट्रॅफिक गार्डनसाठी 1 कोटी रुपये आम्ही खर्च करू। पण राज्यामध्ये 60 ठिकाणी आम्ही ट्रॅफिक गार्डनची निर्मिती करणार आहोत आणि ट्रॅफिक गार्डनमध्ये दर आठवड्यातून 1 दिवस हा आरटीओचा अधिकारी त्या ठिकाणी जाईल। शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य लोक म्हणजे विद्यार्थ्यांचे पालकसुद्धा त्या ठिकाणी येतील आणि ट्रॅफिकच्या समस्या किंवा ट्रॅफिकच्या सूचना ज्या आहेत त्याचं ते अवलोकन करतील, त्याचं मार्गदर्शन करतील, विद्यार्थ्यांना त्याचं महत्त्व पटवून देतील, जेणेकरून भविष्यामध्ये ह्या ट्रॅफिकच्या गार्डनच्या माध्यमातून अपघातांची मालिका जी आहे ती कमी होईल। शाळकरी मुलांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व्हावी, त्यांना ट्रॅफिक नियमांची काटेकोरपणे माहिती व्हावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आरटीओच्या किमान 1 एकर जागेवर जनजागृतीपर उद्यान तयार करण्यात येईल। यासाठी प्रत्येकी 1 कोटीचा निधी राखीव ठेवण्यात आलाय। तसंच आरटीओ अधिकाऱ्यांना आठवड्यातून किमान एकदा तिथे भेट देऊन तेथील पाहणी करणं बंधनकारक राहणार असल्याचंही ते म्हणाले। हा गेम चेंजर प्रोजेक्ट पूर्ण देशाच्या दृष्टिकोनातून ठरेल, कारण पहिला महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ट्रॅफिक गार्डनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वसामान्य त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा ट्रॅफिकचं महत्त्व समजून देतील। आजपर्यंत ट्रॅफिकच्या ह्या समस्यांमुळे अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत आणि त्यामुळे ती संख्या दिवसेंदिवस वाढते आहे। ही संख्या कमी करायची असेल तर जनजागृती हा फार मोठा पर्याय आहे। झेब्रूची निर्मिती आम्ही केलेली आहे। झेब्रूच्या माध्यमातून एक शुभंकर दारोदारी जाऊन समाजातील सर्वसामान्य जनतेला त्याची माहिती देईल, परंतु ट्रॅफिक गार्डनच्या माध्यमातून शालेय शिक्षणामध्येच ह्या ट्रॅफिक गार्डनचं महत्त्व जर विद्यार्थ्यांना पटवून दिलं आणि लहानपणापासून म्हणजे ज्युनियर KG, सिनियर KGच्या विद्यार्थ्यांनाच ट्रॅफिकच्या सगळ्या जे लोगो असतात किंवा ट्रॅफिकबाबत जी माहिती द्यायची असते ती जर त्यांना मिळाली तर निश्चितपणे भविष्यामध्ये लोकांना एक मानसिकता बदलेल, विद्यार्थ्यांची मानसिकता बदलेल। कारण लहानपणापासून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये असे जर धडे आपण गिरवून दिले तर त्याचा फायदा त्यांना मोठेपणी होत असतो आणि तीच गोष्ट लक्षात ठेवून 60 ठिकाणी ट्रॅफिक गार्डन उभारण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतलेला आहे।